नमस्कार मित्रांनो, माझे नाव मनोज आहे. मी ग्रीनटेक इंजिनिअरिंगचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे. आज आपण एक मशीन बघणार आहोत जिचा मॉडेल नंबर आहे GTD04 ऑल इन वन. या मशीनला आम्ही ऑल इन वन नाव याच्यासाठी दिलं आहे कारण की या मशीनमध्ये सर्व प्रकारचे पेपर प्रोडक्ट आपण बनवू शकतो. सध्या आपण बघत आहोत की याच्यामध्ये ट्रिपल डाय डोनाचे डाय लागलेली आहेत, ज्याच्यामध्ये डोनाचे प्रोडक्शन होत आहे. पुढं आपण अजून 3-4 प्रकारचे डाय बघणार आहोत. याच्यामध्ये सध्या डोनाचे प्रोडक्शन होत आहे, जे आपण बघू शकतात. या मशीनला आम्ही ऑल इन वन असं नाव दिलेलं आहे कारण की यामध्ये 4 इंचपासून तर 16 इंचपर्यंत प्रत्येक साईजची डाय आपण लावून प्रोडक्शन करू शकतो. तुम्ही आपण आपल्या स्क्रीनवर बघू शकत आहात की डोनाचे 3 डाय लागलेले आहेत, ज्यामध्ये डोनाचे प्रोडक्शन होत आहे आणि मागे टोटल 3 रोल लागलेले आहेत. आपण बघू शकतात की डोनाचे प्रोडक्शन होत आहे आणि आपण जर कॅल्क्युलेशन केले तर एका तासामध्ये आपल्याला 2500 ते 3000 पर्यंतचे डोनाचे प्रोडक्शन पर होवर मिळते. आणि मित्रांनो, ही जी मशीन आहे या मशीनचा एक्स्ट्रा बेनिफिट असा आहे की ही सिंगल लेबर यूज मशीन आहे. याच्यामध्ये फक्त एक लेबरची गरज आहे, जो फक्त पॅकिंग कराय. याच्यामध्ये मागं रोल लावून द्या, पुढं डाय लावून द्या. सेटिंग केल्यानंतर मशीन चालू केल्यानंतर दुसऱ्या कोणत्याही एक्स्ट्रा लेबरची गरज नाही. एकच लेबर आहे जो पॅकिंग करेल. आणि काउंटिंगसाठी पण आमच्या पॅनल बॉक्समध्ये एक एक्स्ट्रा काउंटर दिलेलं असते, म्हणजे काउंटिंगसाठी पण एक्स्ट्रा लेबर ठेवण्याची गरज नाही. याच्यामध्ये फक्त एकच लेबरची गरज असते. मित्रांनो, आपण आता याच्यामध्ये बघितलं डोनाचे प्रोडक्शन. आता ह्याच मशीनमध्ये आपण 13 इंचची प्लेन थाळीची डाय लावून त्याचा पण व्हिडिओ बघणार आहोत, प्रोडक्शन बघणार आहोत. मित्रांनो, आपण आपल्या स्क्रीनवर बघू शकत आहात की आता सध्या प्लेन थालीची 13 इंचची डाय लागलेली आहे, ज्याच्यामध्ये एक सोबत मागे 4 रोल लागलेले आहेत, म्हणजे एक सोबत 4-4 पीस बाहेर निघत आहेत. जर आपण टोटल कॅल्क्युलेशन केलं तर एका तासामध्ये आपल्याला 1500 ते 2000 पीस पर होवर आपल्याला प्रोडक्शन मिळते. आणि याच्यामध्ये आपण 80 GSM पासून तर 250 GSM पर्यंतचे कोणत्याही पेपर आपण याच्यामध्ये यूज करू शकतो. आणि मित्रांनो, आपण याच्यामध्ये सिल्वर पेपर शिवाय फ्लावर प्रिंटेड पेपर किंवा केलापत्ता पेपरचा पण आपण याच्यामध्ये यूज करू शकतो. मित्रांनो, ही जी आमची कंपनी आहे ही सुरत, गुजरातमध्ये एस्टॅब्लिश्ड आहे. आणि मित्रांनो, आमच्या मशीनाची सेलिंग ऑल ओव्हर इंडियामध्ये तर होतेच, पण तोवर ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये जसे की UAE, साऊथ आफ्रिका, सौदी अरेबिया, फिलिपाईन्स, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश अशा छोट्या मोठ्या देशांमध्ये पण आमची इंटरनॅशनली पण मशीनाची सेलिंग होते. मित्रांनो, आपण आता याच्यामध्ये प्लेन थाळीवाली डाय बघत होतो. आता आपण याच्यामध्ये कप्प्यावाली म्हणजे की पार्टिशन डाय अशी बघणार आहोत. आपण पाहू शकतात मित्रांनो की आपण आता याच्यामध्ये पार्टिशन डाय लावलेली आहे, जी 13 इंचची खाण्यावाली डाय किंवा कप्प्यावाली डाय आपण तिला असे म्हणू शकतात. तर आपण बघितलं की आपण एकाच मशीनमध्ये अगोदर ट्रिपल डाय डोना लावले, त्यानंतर प्लेन थाळीची डाय लावली, त्यानंतर कप्पा खानावाली डाय लावली, पार्टिशन डाय लावली. म्हणजे एकाच मशीनमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्शन आपण करू शकतो. म्हणजे याला असे म्हणू शकाल की खर्च एक आणि प्रोडक्शन अनेक असं आपण म्हणू शकतात. तर ही खूप बेनिफिटेड मशीन आहे आपल्यासाठी. याच्यामध्ये पण अगोदर जी डाय होती त्यामध्ये पण प्रोडक्शन सेम होतं, ही डायमध्ये पण आपलं प्रोडक्शन सेम आहे. बघू शकतात मागं 4 रोल लागलेले आहेत, म्हणजे आपल्याला कोणत्याही जातचा एक्स्ट्रा खर्च नाही किंवा एक्स्ट्रा नुकसान नाही आपल्याला याच्यामध्ये. तर मित्रांनो, आपण बघू शकतात की या मशीनमध्ये 80 GSM पासून तर 250 GSM पर्यंत कोणत्याही प्रकारच्या पेपर किंवा सिल्वर किंवा फ्लावर प्रिंटेड किंवा केलापत्ता पेपर जे आपण याच्यामध्ये यूज करू शकतो. यामध्ये अशी कोणतीही लिमिट नाही की पर्टिक्युलर आपल्याला हाच पेपर यूज करावा लागेल. मित्रांनो, आपण आपल्या स्क्रीनवर आता बघू शकतात की जिला आपण डायमंड थाळी असं म्हणतो. म्हणजे या प्लेटची डाय पण आपण आता मशीनमध्ये लावून ट्रायल घेणार आहोत, टेस्टिंग घेणार आहोत आणि तुम्हाला दाखवणार आहोत. मित्रांनो, आपण आता बघू शकत आहात की आपल्या मशीनमध्ये डायमंड डाय लागलेली आहे, जे आपण डायमंड थाळीचे प्रोडक्शन होत आहे. तर यामध्ये सेम प्रोसिजर आहे, प्रत्येक डायची प्रोडक्शन सेम आहे, सर्व सेम आहे. फक्त डाय चेंज होते, मशीन सेम आहे. मागं पण 4 रोल लागतात. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये फक्त डाय चेंज करायची आणि वेगवेगळ्या प्रोडक्ट्सचे आपण याच्यामध्ये प्रोडक्शन करू शकतो. गाईज, जसे की आपण बघत आहात की आमच्या मशीनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट्स येतात, जसे की डिजिटल टायमर आहे, काउंटर आहे, पेपर टायमर आहे, नंतर इलेक्ट्रिक मोटर आहे. या आमच्या मशीनमध्ये इलेक्ट्रिक मोटर खूप हेवी कंपनीची यूज होते, जसे की गोदरेज, क्रॉम्प्टन वगैरे कंपनीची यूज होते. प्लस आमच्या ऑइल टँकमध्ये गिअर पंप असतो, त्याची पण 1 वर्षाची, या सर्व पार्ट्सची टोटल 1 वर्षाची वॉरंटी असते. ज्याच्यामध्ये काही फॉल्ट आला तर आमचा इंजिनियर तिथं येऊन रिपेअरिंग करून जातो. त्याच्या कोणताही प्रकारचा एक्स्ट्रा चार्ज घेत नाही, एक्स्ट्रा पैसे घेत नाही. हे सर्व फ्रीमध्ये सर्व्हिसिंग करून दिलं जातं 1 वर्षाच्या आतमध्ये.
मित्रांनो तुम्ही बघता की खाली हे डायमंड थाळीचे प्रोडक्शन झालेले आहे, जे एकदम फुल फिनिशिंगमध्ये आहे. जर मित्रांनो तुम्ही आमच्या कंपनीची जर मशीन परचेस केली तर मशीन तुमच्या इथं डिलिव्हर झाल्यानंतर आमचा टेक्निशियन तुमच्या इथं येतो, मशीन फिटिंग करतो, मशीनची ट्रेनिंग तुम्हाला देतो, कम्प्लीटली तुम्हाला मशीन शिकवतो, त्यानंतर तिथून निघतो. आणि त्याच्यानंतरही बाय चान्स काही फॉल्ट आला तर आमचा इंजिनियर तुम्हाला फोनवरती समजवतो आणि शिकवतो आणि टीचिंग देतो. मित्रांनो आपण आता आपल्या स्क्रीनवर बघू शकत आहात की बफेट प्लेट आहे. म्हणजे आपल्या मशीनमध्ये आपण बफेट प्लेटचं पण सुद्धा प्रोडक्शन करू शकतो. तर आपण आपल्या स्क्रीनमध्ये बघत आहात की जी बफेट प्लेट दाखवली आहे आणि आमचा एक कारीगर बफेट प्लेटचे शीट घेऊन मशीनमध्ये ट्रायल घेत आहे. म्हणजे बफेट प्लेटचे ॲक्च्युली रोल नाही आहेत, पण ते शीट फॉर्ममध्ये मिळून जातात. तर आपण बघू शकता की कारीगर एक्झॅक्ट शीटचे पीस ठेवून त्यामध्ये प्रोडक्शन करत आहे. आणि मित्रांनो गोष्ट करूया रॉ मटेरियलची, तर आमच्या कंपनी थ्रू काही कॉन्टॅक्ट्स आहेत की जे रॉ मटेरियल बनवतात किंवा मॅन्युफॅक्चरिंग करतात. तर डीलर्सचे कॉन्टॅक्टसुद्धा आम्ही तुम्हाला देऊ शकतो आणि रॉ मटेरियल इझिली तुम्हाला प्राप्त करून देऊ शकतो. मित्रांनो आता आपण बघू शकत आहात की आम्ही ती डाय काढून टाकली आहे आणि त्याच्याऐवजी रिंकलची सेमी ऑटोमॅटिक 7 इंच आणि 8 इंचची डाय लागलेली आहे. तर आपण बघू शकत आहात की आपल्या स्क्रीनवर की कारीगर अगोदर सर्कल कट केलेले आहे आणि त्याच्यामध्ये आता सर्कल पुट करत आहेत. ते सर्कल ठेवल्यानंतर डाय प्रेस होत आहे आणि तयार डिश बाहेर निघत आहे. या रीतीने आपण बघू शकले की एकाच मशीनमध्ये अगोदर आपण दोनाचे प्रोडक्शन केले, नंतर डायमंड थाळीचे, नंतर कप्प्यावाले डाय, खाण्यावाले डायचे प्रोडक्शन केले, त्यानंतर बफेट प्लेटचे प्रोडक्शन केले आणि आता रिंकल प्लेटचे सेमी ऑटोमॅटिकली रिंकल प्लेटचे पण प्रोडक्शन होत आहे. तर ही मशीन फुल्ली यूज आपल्यासाठी आहे असं आपण म्हटले तरी चालेल.